आज आपल्याला मस्त असा सावजी गरम मसाला जो वर्ष 2 वर्ष आरामात टिकतो, अजिबात अळीजाळी लागत नाही. बघा याचा कलर किती सुंदर असा दिसत आहे, मस्त असा. आणि सुगंध इतका छान येतो की बाजारातले जे मसाले असतात ते सुद्धा फिके पडतील आणि कोणत्याही मसाल्याची तुम्हाला इथे गरज पडणार नाही. तर हा मसाला एकदाच करून ठेवला की आरामात 1.5-2 वर्ष टिकू शकतो आणि मस्त एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवणार आहे सावजी गरम मसाला. तर इथे सर्व साहित्य घेतलेले आहे मी. इथे चक्री फूल घेतलेलं आहे. सगळे साहित्य स्वच्छ थोडेसे उन्हात वाळवून घ्यायचे आणि स्वच्छ करून घ्यायचे. मिरच्या घेतलेल्या आहे मुठभर म्हणजे चांगले 50-60 ग्रॅम आहेत, अंदाजे 60 ग्रॅम भरलेले आहेत. आणि सगळे साहित्य जे आहेत पूर्ण इथे मी 25-25 ग्रॅम घेतलेले आहे. खोबऱ्याचा डोल फक्त अर्धा डोल घेतलेला आहे मोठावाला आणि त्याचे असे काप करून घेतले आहे. इथे जिरं घेतलं आहे, शहाजिरं घेतलेलं आहे, मोठी विलायची आहे, लहान विलायची आहे. इथे बघा हे शहाजिरा आहे. जिरं आणि शहाजिरामध्ये थोडा फरक असतो, शहाजिरा एकदम बारीक असतो. तर इथे लवंग घेतलेली आहे आणि हे काळी मिरी आहे. तर अशा प्रकारचे भरपूर इथे मसाले वापरलेले आहे मी. 15-16 मसाले आहेत अंदाजाने. तर एकदाच इथे बघा. आणि हे धने आहेत ते 1 पाव धने आहेत, म्हणजे ह्या ग्लासनी आहे, छोट्या ग्लासनी 3 ग्लास धने घेतलेले आहेत. आणि इथे हा छडेला आहे, तर हा 100 ग्रॅम घेतलेला आहे. बघा अशा प्रकारे असतो, कारण मी याच्यापूर्वीसुद्धा अपलोड केला होता व्हिडिओ. तर छडेला सगळ्यांना समजत नाही, पण मसाल्याच्या दुकानामध्ये आरामात मिळतो. तर छडेला आणि हे तेजपान आहे, हे 100-100 ग्रॅम घेतलेले आहेत. आणि बाकीचे सगळे जे मसाले आहेत ते फक्त 25-25 ग्रॅम घेतलेले आहेत. तर हे सगळं स्वच्छ करून घ्यायचे, उन्हात छान वाळवून घेतलेले आहे मी. आणि ह्याच्यातल्या कांड्या वगैरे असतात, त्या काळ्या वगैरे असतात, ते सगळं काढून घेतल्या आणि स्वच्छ करून घेतला आहे संपूर्ण मसाला जो आहे तो. आणि मोठं भांडं घेतलं आहे, पातळच घेतलेलं आहे मी, असं घमेल म्हणतो आम्ही याला. आणि बघा असं थोडंसं चुरा करून घ्यायचा, वाढल्यामुळे चुरा लवकर होतो. तर असं भाजताच मी थोडासा चुरा करून घेतलेला आहे. आणि थोडासा इथे तेल घालायचं आहे. जास्त तेल अजिबात घालायचं नाही, नाहीतर मग मसाला थोडासा तेलकट होतो आणि चाळल्यानंतर चाळल्या जात नाही. म्हणून मसाल्याचं म्हणजे तेलाचं प्रमाण एकदम कमी ठेवायचं आहे. आणि सगळ्या साहित्यांमध्ये तेल टाकायची काही गरज नाही. तर इथे मग थोडंसं तेजपानमध्ये तेल घातलेलं आहे आणि छान असा खमंग भाजायचा. जेव्हा मग तुम्ही मसाले भाजता तेव्हा खूप सुंदर असा सुगंध दरवळतो घरामध्ये. तर हे सुद्धा काढून घेतलेलं आहे. पातळ भांड्यात भाजल्यामुळे काय होते, लवकर भाजून होतं आपले सगळे साहित्य आणि सगळे साहित्य एका वेळेस भाजूनसुद्धा होतात. तर आता इथे छडेलासुद्धा भाजून घेते. बघा असा चमच्याने भाजता येत नाही, म्हणून असं हाताने त्याला वर खाली करायचं आहे आणि थोडंसं धूर निघतपर्यंत भाजायचं. जाळायचं अजिबात नाही, फक्त हलकासा धूर निघतो. आणि आता ते सुद्धा भाजून गेलेलं आहे. छडेला छडिंदा म्हणतात हिंदीमध्ये. तर धन्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. मी छडीलामध्ये तेल नाही घातलेलं आहे, धन्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. आणि धनेसुद्धा खमंग मस्त भाजून घ्यायचे आहे कमी गॅसवर, किंवा मग थोडासा मोठा मदत करायचा आहे गॅस. अगदी लवकर हे मसाले भाजून होतात. 20-25 मिनिट लागतो इतक्या मसाल्यांना भाजायला. बघा छान हे सुद्धा भाजून झालेले आहे धने. आणि इथे मी मिरच्या घेतल्या, मिरच्यांच्या मुख्या काढून घेतल्या आणि स्वच्छ वाढवून घेतल्या मिरच्या. आणि त्या मिरचीमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि ह्या मिरच्यासुद्धा छान अशा लालसर होतपर्यंत भाजून घ्यायच्या आहे. मिरच्या टाकल्यामुळे छान असा मसाल्याला छान सुंदर असा कलर येतो. तर मिरच्या घालणं आवश्यक आहे. आणि इथे मी कलमीमध्ये इथली घेतलेली आहे कलमी, आणि थोडंसं इथे तेल घातलेलं आहे, हलकंसं, जास्त घालायचं नाही तेल. आणि आता कलमीसोबतच मी इथे इथे मी अजून एक चक्री फूल टाकून घेणार आहे. बघा म्हणजे सोबतच एका वेळेस भाजून होईल सगळं साहित्य. म्हणजे काही साहित्य सोबत भाजले तर लवकर भाजून होतात. आणि खोबरं सिंगलच भाजायचं, कारण खोबऱ्याला थोडासा वेळ लागतो. आणि असे काप करून घेतले म्हणजे पातळ लवकर भाजून होतो खोबरंसुद्धा. खोबऱ्यामध्ये तेल नाही घालायचं आहे, कारण खोबऱ्यालाच तेल सुटतो. आता इथे लवंग आणि काळी मिरी जी आहे ती सोबत घालायची, कारण ह्या ज्या आहेत ना, हे एकसारखे दिसणाऱ्या वस्तू आहेत, तर पदार्थ आहेत, तर त्या म्हणजे लवकर एकाच ह्याच्यामध्ये भाजल्या जातील. तर बघा छान असे फुलल्यासारखे होतात आणि ते सुद्धा भाजून झालेले आहे. मोठी विलायची, लहान विलायची, हे सुद्धा असे खमंग भाजून घ्यायचे, टम्म फुलतात. यांच्यामध्ये तेल वगैरे घातले नाही मी अजिबात. जिऱ्यामध्येही तेल घालायचं नाही. शहाजिरं, जिरं सोबतच भाजून घ्यायचं, कारण एकसारखेच आहेत ते, त्याच्यामुळे हे सुद्धा भाजून घ्यायचे आहे. अगदी पटकनच भाजून होतात. आणि गमेलंसुद्धा हे पातेलंसुद्धा गरम झालेलं आहे, त्याच्यामुळे पटकन भाजून होतात अशा वस्तू. म्हणून जे मोठ्या वस्तू आहेत ते सुरुवातीला मी भाजून घेतले आहे. आणि सगळ्या शेवटी मी आता इथे खसखस जी आहे ती भाजून घेते, कारण घमेला खूप गरम आहे, त्याच्यामुळे पटकनच याला भाजून होतं हे बघा. आणि खसखससुद्धा भाजून झाली आहे. गॅस बंद करून घेतला आहे आणि बस पटकन 1-2-3 मिनिटामध्ये आपलं भाजून झालेलं आहे. हे 2-4 साहित्य जे आहे ते पटकन
तर आता हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला संपूर्ण आणि आरामात थंड होऊ द्यायचं आहे याला. बघा अशा प्रकारे मिरची टाकल्यामुळे खूप सुंदर सुगंध येतो आणि चवसुद्धा छान लागते. तर हे मोठे मोठे पदार्थ आहे ते बघा, वस्तू जे आहे ते छडेला तेजपान जे आहे ते भाजायला थोडासा वेळ लागतो, कारण असे पलटवता येत नाही त्यांना, म्हणून थोडंसं हातानेच करून घ्यायचं. आता माझ्याकडे इथे फूड प्रोसेसर आहे, तर मी याच्यामध्ये थोडंसं फूड प्रोसेसरमध्ये टाकणार आहे आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्याला लावून घेणार आहे, म्हणजे आपलं काम पटकन होतं. किंवा तुमच्याकडे तुम्हाला मिक्सरमध्ये नसेल दळायचं तर तुम्ही चक्कीवरसुद्धा, म्हणजे जी हळदीची तिखटाची चक्की असते त्याच्यावरून तुम्ही दळून आणू शकता. पण मी हे थोडंसंच असल्यामुळे घरीच बनवते. जास्त मसाला होत नाही, 700-800 ग्रॅम, म्हणजे जेवढं वजन करून तुम्ही आपण साहित्य घेतलं आहे तेवढंच तो वजनामध्ये आपला मसाला भरतो. तर बघा मधातच मिक्सर खराब झाला आणि मग हे पहिल्या दिवशीचे काम दुसऱ्या दिवशीवर लांबणीवर गेलं. मग मिक्सर सुधारून आणल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी पुन्हा हा मसाला वाटून घेतला दोन्ही भांड्यांमध्ये, फूड प्रोसेसरमध्ये आणि मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये वाटून घेतलेला आहे आणि चाळून घ्यायचं आहे बारीक चाळणीने. तर बघा असं बारीक चाळणी चाळून घेतल्यामुळे छान असा आपला मसाला जो आहे तो बारीक होतो. आणि सगळं चाळून झाल्यानंतर जेवढा जो ठोकळ मसाला उरतो तो मग थोडासा गरम करून घ्यायचा आणि मग म्हणजे पुन्हा एकदा गॅसवर हलकासा गरम करून घ्यायचा आणि छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होईल, लवकर मसाला आपला बारीक होईल आणि जास्त ठोकळ मसाला उरणार नाही. माझा अगदी अर्धी वाटी फक्त ठोकळ मसाला जो आहे तो चाळणीच्या वरचा उरलेला आहे, बाकी संपूर्ण मसाला हा तयार झालेला आहे. बघा छान आलेला आहे, मस्त असा घरामध्ये सुगंध दरवळत आहे. मसाला जेव्हा करत आहे तेव्हा मी खूप सुंदर असा मसाला तयार झाला आहे. तर तुम्हीसुद्धा नक्कीच हा मसाला ट्राय करा आणि आस्वाद घ्या भाज्यांचा.